तर कन्स्ट्रक्शन काय केलं मी, परपेंडिक्युलर काढला पी क्यू सेगमेंट AB ला आणि पी आर सेगमेंट CD ला. तर याच्यामध्ये आता प्रूफ चालू करू. इन ट्रायंगल, दोन ट्रायंगल मला मिळाले, तर दोन ट्रायंगल आपण इथे चालू करतो. इन ट्रायंगल पी क्यू ई अँड ट्रायंगल पी आर ई. ट्रायंगल पी क्यू आणि पी आर ई मध्ये काय आहे, अँगल पी क्यू ई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर ई. रिझन काय आहे, कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपण कन्स्ट्रक्शन केल्यामुळे तो 90 डिग्री अँगल दोन तयार झाले. तर पी क्यू कॉन्ग्रुएंट टू पी आर ई. याच्यानंतर अँगल, आता एपी सांगितलं त्याला मी क्यू म्हणू शकतो, क्यू कारण काय, तर एई या सेगमेंट वरच पॉइंट क्यू आहे आपल्याकडे. तर क्यू पी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर ई पी. याचं रिझन काय, तर आपल्याला गिवन आहे. ऍट लास्ट सेगमेंट PE is congruent to segment PE. याचं रिझन काय, तर कॉमन सेगमेंट. सो ट्रायंगल PQE is congruent to triangle PRE. कोणची टेस्ट झाली, हा झाला अँगल, हा झाला अँगल आणि ही झाली साइड. अँगल साइड टेस्ट. आता झालं. आता अँगल साइड टेस्ट मी दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले. आता इथून पुढचं काम माझं काय, तर मला हे मी जे परपेंडिक्युलर काढलेले दोन पी क्यू आणि पी आर, हे मला दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे. तर मग सेगमेंट पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी आर. याचं रिझन काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट. इथून पुढं बट आता पी क्यू आणि पी आर काय होतं माझ्याकडे, तर हे होतं डिस्टन्स बिटवीन कॉर्ड अँड सेंटर. बट सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट पी आर आर डिस्टन्स बिटवीन chord AB and chord CD from center, and if distance between, आपल्याला माहिती आहे जर दोन कॉर्डचं डिस्टन्स जर सेंटर पासून सेम असेल तर ते दोन कॉर्ड काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. तेच स्टेटमेंट आपण लिहिणार आहोत. इफ डिस्टन्स बिटवीन chords and center is same, then chords are congruent. म्हणजे इथं काय येतील मला, सो segment AB is same as segment CD and that is AB is equals to CD. हा झाला आपला प्रूफ.